हाय गाईस, कशा आहात तुम्ही सगळे? मी बनवत आहे आज आलूची वडी। हे बघा, मस्त पान धुवून घेतलेत आलूचे आणि लाटण्याने पूर्ण जे देठ असतात ना ते पूर्ण असे हे काढून टाकायचे। अगोदर तर चाकूने कापून टाकायचे, नंतर लाटण्याने लाटून घ्यायचे पूर्ण। आणि नंतर मी बघा बेसन वगैरे लावते, उलट्या पानाला लावायची। बेसनमध्ये मी टाकले आहे बेसन पीठ घेतलं, थोडं जिरं, ओवा आणि तीळ आणि हिरवी मिरची आणि लसूण ठेचून टाकला। आणि मी दुसरं पान पण घेतलं, प्रत्येक पानाला तसं लाटून वगैरे घेतलेलं मी अगोदर। आणि नंतर प्रत्येक पान एक पान घ्यायचं, त्याच्यानंतर दुसरं पान उलटं टाकायचं, प्रत्येक पानं सगळे उलटे टाकायचे आणि अपोजिट साईड ठेवत जायचं। असं करत करत मी सगळ्या पानाला करून घेतलं। आणि बेसनमध्ये जास्त पाणी नाही टाकायचं, नाही तर पतलं होणार खूपच। आणि एक साईड बघा, एक साईडला मी झाकून घेतलं आहे, दुसरी साईड पण मी तशीच करत आहे, बघू शकता तुम्ही। आणि वरतून पण फोल्ड करून घेतलं, मस्त फोल्ड करून घ्यायचं असे। दुसऱ्या साईडने पण फोल्ड करायचं। झालं आपलं फोल्ड। आणि चाळण घ्यायची, त्याला तेल वगैरे लावायचं, त्याच्यात ठेवलं आणि पाणी गरम करायला ठेवलेलं मी पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये वाफरायला ठेवलं आहे। 10 ते 15 मिनटं ठेवायचं वाफेवर। हे बघा झालं आहे पूर्ण रेडी, पूर्ण मी कापून घेते आता, बघू शकता तुम्ही किती छान शिजलेलं आहे आपले आलूची वडी। खूप छान लागते, मला खूप आवडतं। हे बघा रेडी झालेत, आता ह्याला फ्राय करून घेऊयात। चला आता कसं मस्तपैकी आपण फ्राय करूया। फ्राय करायला घेतले आहे, तेल गरम झालं आहे। हे बघा, जास्त तेलात नाही टाकायचं, कमी तेलामध्येच करायचं। जास्त तेलामध्ये असलं ना तर खूप तेलकट होऊन जातात ते, कमी तेलामध्येच फ्राय करायचे, खूप छान होतात। हे बघा, एक साईड भाजल्यानंतर दुसरी साईड पण पलटून घ्यायची आहे। हे बघा, आपली आलूची वडी तयार झालेली आहे मस्तपैकी, बघू शकता तुम्ही। कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही पण एकदा करून बघा, कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नंतर, बाय बाय।